मी माझ्या मुलासमोर अतिशय असहाय्य आणि घाबरलेलो असतो रे. शेठजी, म्या हाय ना, म्या तुमची मदत करेन. शेवटी माझ्या कुटुंबानं तुमचं मीठ खाल्लंय. आणि जर म्या कारखान्यासोबतच तुमच्या कुटुंबासाठी बी कामी येऊ शकलो तर ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. इकडे ये. इकडे ये. तू खरंच आपल्या बाबांवर गेलायस. तो पण तुझ्यासारखंच बोलतो. तीच बोलण्याची ढब, तोच आत्मविश्वास. एकदम बरोबर बोललेत तुम्ही शेठजी. आम्हाला बी भीम बाबांसारखाच वाटतो या. आणि तुम्ही बिंदास होऊन त्यो सांगतो तसं करा. शेवटी तुम्हीच जिंकणार. आणि म्या बी तुमच्या संग आहे. महाराज, त्याचं काम संपवलंय म्या. महाराज, काय युक्ती केली आहे. आता याच्या जातीच्या लोकांना कळेल की मंगेशने याला मारलं तेव्हा सगळे मिळून याला शोधायला येते. नवीन नवीन टोळी बनवलीये. उत्साहही जास्त असेल. आणि तोपर्यंत आपण देखील आपल्या समाजाला तयार करू. आणि मग संधी मिळताच आपण यांच्या जातवाल्यांना ठेचून काढू. आणि मगच थंड होईल या लोकांची गुर्मी. आपल्या समाजातल्या लोकांना सुद्धा पुरावा द्यावाच लागेल ना की ज्या भांडणात त्यांचा एक माणूस जखमी झालेला आहे तिथे आपला सुद्धा एक माणूस जखमी झालाय. असं झालंच पाहिजे बरं का. म्हणजे महाराज, मला समजलं नाही. भीमराव, आता सुरू होईल सामाजिक लढाई. आणि या सामाजिक लढाईमध्ये उन्मत्तता वाढेल. समाजात दुरावा निर्माण होईल. आणि हाच निर्माण होणारा दुरावा तुम्हा सर्वांसाठी अजून अवघड परिस्थिती निर्माण करेल. सावरा तिला, जर सावरू शकत असाल. आम्हाला सुद्धा बघू द्या की हा कालचा पोर जो नायक बनायला निघालाय तो हे सगळं कसं काय सांभाळतो. तेही स्वतःच्या वडिलांशिवाय. बस बस बस. आता तर तेच होईल जे ठरवलं होतं. आणि हे ठरवलं होतं की आपण समजे एकमेकांच्या सुखदुःखात भाग घेऊ. आणि भाग घेणं म्हणजे असं नाही की आपण समद्यांनी त्यांनी आपल्याला दिलेल्या जखमांवर मलम लावायचं. भावांनो, पुरंजन, काय झालं ऐकलं का तुम्ही? तिथे समजे स्पृश्य लोक एकत्र आलेत. ते म्हणतात की फुलचंदने त्या चहावाल्या मंगेशला मारलं. म्या कोणाला बी नाही मारलं. या खोटं बोलतायत समजे. अरे मारलं असेल नसेल मारलं, त्यानं काय फरक पडतो? त्यानं तर मारलं ना. आणि जर त्या गोळ्या होत आहेत तर मग आपण पण आपल्या जातवाल्या समजांना गोळ्या करूया आणि आज त्यांना त्यांची जागा दाखवूया. पर हे असं लढणं काय बरोबर आहे? मी सांगतो की एकदा आपण भीमरावला विचारून घेऊ. अरे हो हो, विचारून घे. आणि असंच तुम्ही समजे विचारतच राहाल. आणि त्या भीमरावला काय विचाराल रे मूर्खांनो?
आणि तो आम्हाला करेल तरी काय? तो भीमराव तुम्हा समध्यासनी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतो आणि तुम्ही समधे अशिक्षित लोक त्याचं बोलणं ऐकून त्याच्या समोर खाली डोकं करून राहत. पर त्याचा आता काय फायदा? आज तर आम्ही तुम्हा समध्यासनी मारून राहणार. अरे असा कसा मारशील तू? चुप. तू चुप. इथं उभं राहून धमकी देण्यापेक्षा आपल्या लोकांनी कसा वाचवशील त्याचा विचार कर जा. तू आधी सवताचं बघ. जशी त्याची हालत झाली ना तसंच तुला बी मारेन. अरे असा कसा मारशील तू? मला काय फुलचंद समजलं काय? आज तुझी स्पृश्य असल्याची नशा उतरवतो मी. थांब. थांब. मासा सापडला जायत पंडितजी. मारा या पाप्याला. मारा. आता कुठे या ठिणगीतून आग पसरायला सुरुवात झालेली आहे भीमराव. आता पुढे बघूया की यातून काय काय जळतं आणि तू काय काय वाचवतोस ते. अरे कुठे गेला? अरे इकडेच आला होता तो. अरे पकडा त्याला. काय झालं? अरे बाबा पुरंजन येडा बनवून घेऊन गेला तो मला तिथं ते 3-4 जण होते. मी एकटाच राहिलो तिथं. लय मारलं मला ते समध्यांनी. बस 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 बस. सावकाश. पुरंजन, हिंसा कोणत्या बी समस्येचं समाधान नाही आहे. हे लोक असेच वागत राहतील. कधी ऐकणार नाही आपलं. एक काम करा, आपल्या लोकांनी एकत्र करा, बदला घेऊया. ठीक आहे, हेच करावं लागलं. चला. पण हे तर लई चुकीचं आहे ना. महाराजच्या सांगण्यावरून शेठजीनं असं मागणं मारायला नको होतं आणि मी मेलो असतो तर. अरे पण मेला तर नाहीस ना. जे लोक कुर्बानी देतात ना ते मरत नसतात. ते लोकांच्या लक्षात नेहमी करता राहतात. आणि ऐक मंगेश, जी लोक क्रांतीमध्ये ठिणगीचं काम करतात ना त्यांचं नाव क्रांतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जातं. समजलं? तर मग जा आणि तयारीला लाग. उद्याची सकाळ फक्त आपली जात वाचणार आहे आणि त्या भीमरावच्या जातीचे लोक एक तर सातारा सोडून जातील नाहीतर मारले जातील. कळलं? भीम 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 लवकर चल. काय झालं बाळा दादा? आपल्या लोकांमध्ये आणि स्पृश्य लोकांमध्ये मोठा संघर्ष सुरू झालाय. त्यांचे बी काही लोक जखमी आहेत, नाही आपले बी जखमी आहेत. ते लोक मारपीट करतायत आणि जीव घेण्याची तयारी करतायत. लवकर चल. शेठजी मला जावं लागेल. नाही बाळा, तू आता लहान आहेस. अशा स्थितीमध्ये तू तिथे जाणं म्हणजे तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो. शेठजी, माझ्या समाजातले लोक काही चुकीचं करत असतील तर ते थांबवणं माझं कर्तव्य आहे. चल. भावांनो, आता प्रश्न जातीचा आहे. आपल्या समजासने बी जायला हवं. भले भीमरावानं त्याचा भाऊ आपल्या संघ काम करतो इथं, पण आहेत ते विरोधी जातवाले ना. आपल्या समजासने मिळून स्पृश्य जातवाल्यांची मदत केली पाहिजे. चला. आंबा, आतमध्ये गपचूप जाऊन आपलं काम करा. ही जातपात इथे काही चालणार नाही. शेठजी, भीमराव बी हेच सांगून गेलाय ना की तो आपल्या जातीसाठी जातोय. वै शेठजी, तेव्हा तुम्ही भीमरावाने आनंदला न थांबवलं. तो आपल्या जातीतल्या लोकांना थांबवायला गेलाय ना की तुमच्या लोकांसारखा आपल्या जातीतल्या लोकांची मदत करायला.
तुम्हा लोकांमधनं एकही माणूस तिथे जाणार नाही, नाहीतर मी नोकरीवरून काढून टाकेन. जा आतमध्ये जाऊन काम करा. जेव्हा गोष्ट आपलं पोट भरण्याची आली तर जात धर्म प्रेम सगळं विसरून गेले. समज संपूर्णच टाकूया, याला दाखवूनच ठेवूया. लय झालं तुमचं. या लोकांनी आपल्यावर आजपासून जेवढा बी अन्याय केलाय ना, त्या समजा अन्यायाचा आज बदला घ्या. अरे तू काय न्याय अन्यायाच्या गोष्टी करतोस रे? आज तर तुझा दुसरा पाय पण कापून टाकतो आम्ही. भावांनो, आज यांना यांची लायकी दाखवा, म्हणजे हे आज आपला सातारा सोडून जातील, नाहीतर मरून जातील. अरे तुम्ही लोकांनी आम्हाला जो त्रास दिलाय ना, त्या प्रत्येक त्रासाचा आज आम्ही बदला घेऊ. अरे तू जिवंत राहशील तेव्हा ना. आज तुम्हा समद्यांचा शेवटचा दिवस आहे. लय सहन केला तुमचा अन्याय, आता नाही सोडायचंय. मारा 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 मारा. कुठे जातोयस भीमराव? तुझ्या थांबवण्याने हे आता थांबणार नाही. आणि लक्षात ठेव, जर कुणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार तू असशील. भीम, आता तू इथून जाऊ शकणार नाही भीमराव. थांबा, थांबा, लढणं बंद करा. ते सगळे खूप दूर आहे. ते सगळे उन्मत्त झालेले. प्रतिशोधाचा अग्नी भडकलाय. तुझा आवाज त्यांना ऐकू जाणार नाही. भीम, तू तिथे ठीक तर आहेस ना? अचानक वेगळंच मन झालंय. कोणत्या संकटात तर नसेल ना? संकटात असेल तर तू सांभाळून घे. त्याच्यामध्ये एवढी हिंमत तर आहे.
तर मरून जा ना. तसही तू जगून करणार काय हायस? भीम बाळा तू हे काय करतोय? जे बी माझ्या समाजाचे लोक आहेत ते समजे मागे व्हा. नाही भीम, आज आम्ही यांना नाही सोडणार. मग माझ्या मरणाला तुम्ही जबाबदार असाल. तुम्ही समजे मागे व्हा. अरे आता का बरं मागटले? भिले का तुम्ही? हिम्मत असन तर या इकडं. तुम्हा समजासनी तुमची लायकी आणि ताकद दाखवून देतो. या एका मुलाच्या घाबरवण्याने जर संपूर्ण समाज घाबरत असेल तर त्यांच्याकडून हिमतीची कशी काय अपेक्षा ठेवायची? आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय की यांचा समाज दुर्बळ आहे. हे बघा, तुम्ही महाराजांचं आणि चायवाले काकांचं ऐकू नका. ते दोघं बी तुम्हासनी भडकवतायत. मग तुला काय वाटतंय भीम की हे समधे आमासने असंच मारत राहणार आणि आम्ही समधे असं गुमान मार खात राहायचं का? अजिबात नाही. आणि जर या समद्यांचं मन कुणासनी मारून शांत होत असेल तर समजत आधी भीमरावच मरल. नाही भीम, समजत आधी आम्हासनी मारावं लागल. नाही आत्या, थांब. यांना आधी मला मारावं लागल. आणि तुमचा माझ्यावर जरा बी विश्वास असेल ना तर यासनी मला मारू द्या. कोणी बी पुढे येणार नाही. आणि जर कुणी मला वाचवण्यासाठी पुढे आलं ना आणि जर मी जिवंत राहिलो तर मी कुणाशी बी कधी बी बोलणार नाही. मंगेश, अरे बघत काय बसलायस? अरे एकाच वारात संपवून टाक्या भीमरावचं प्रकरण. काय भीमराव, तर मग समजाच्या आधी तूच मरशील. कुणी पुढे येणार नाही. कुणी पुढे येणार नाही, नाहीतर मी स्वतःला संपवेन. मला यांच्या हातून मरायला आवडेल, पण तुम्ही त्यासने मारणं मला नाही आवडणार. भीम, हा काय येडपण आहे बाळा? मी खुळेवाणी नाही बोलत आहे आत्या, हेच बरोबर आहे. मारा, मारा ना. आज तर तू मरशीलच, नक्कीच मरशील. कारण का तुला वाचवणारा तुझा बाप रामजी सकपाळ पण इथं नाही आहे. मला विश्वास आहे की भीम जर संकटात असेल तर तो काही ना काही मार्ग नक्कीच काढल. त्याच्यात एवढी बुद्धी तर आहे. जा भीम, या आयुष्यात तुझं तसंही काही काम नाहीये.